तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा चिवडा. तर पहिल्यांदा आपण शेंगदाणे इथे छान खरपूस असे तळून घेऊ. त्यानंतर तळून घेतले आहेत दाळवे, कुणी त्याला फुटाण्याची डाळी म्हणतात. त्यानंतर आपण तळून घेतलेले आहेत मक्याचे पोहे. त्यानंतर टाकलेला आहे कढईमध्ये कढीपत्ता, तो असा उडतो त्यामुळं थोडंसं लांब धरायचं हात. त्यानंतर कोथिंबीर अशी छान खरपूस तळून घेतलेली आहे आणि सर्व असं जिन्नस हे तळून घेतलेले एकत्र केलेलं आहे आपण. आणि त्यात असं एक आधी कोरडं मिक्स करून घ्यायचं. मग त्यानंतर त्यामध्ये टाकायचं मीठ चवीपुरतं, थोडीशी पिठी साखर पण टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. त्यानंतर आपण फोडणी देऊया. इथे टाकले जिरे आणि मोहरी. त्यानंतर आपण ठेचून लसूण घेतलेला आहे तो टाकलेला आहे. लसूण असा छान खरपूस लाल रंग होईपर्यंत तळू द्यायचा. थोडासा लाल रंग झाला लसणाचा की आपण गॅस बंद करूया, कारण आपण यात टाकणार आहोत आता हळद आणि मिरची पावडर, जे की करपणार नाही, त्यासाठी आपण गॅस बंद केलेला आहे. त्यात टाकलेलं आहे हळद आणि लाल मिरची पावडर. सो आता हे मिश्रण आपण कोरडे जिन्नसमध्ये एकत्र करून घेऊया. हे असं टाकून घेऊया गरम गरम. मग त्यानंतर मिक्स करायचं व्यवस्थित. सगळे असं छान खालून वरपर्यंत चांगलं मिक्स करायचं. तर असा आपला चिवडा हा तयार झालेला आहे. हा चिवडा पाऊस पडताना गरम गरम खायला एवढा टेस्टी लागतो. यासोबत कांदा असेल तर फारच बेस्ट.